पुण्यासह रायगड आणि रत्नागिरीला हवामान विभागाचा रेड अलर्ट। पुढील 4 ते 5 दिवस सातारा, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न। बैठकीमध्ये 10 मोठ्या निर्णयांवर शिक्कामोर्तब। शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी फी माफ करण्याचा सरकारचा मोठा निर्णय। मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यात 37,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत दिली जाणार। कॅबिनेट बैठकीनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं वक्तव्य। ॲक्वालाईनचं काम करणाऱ्या तुर्किश कंपनीला काढून टाका, आमदार आदित्य ठाकरेंची मागणी। काल झालेल्या पावसामुळे ॲक्वालाईनमधील वरळी मेट्रो स्टेशनमध्ये पाणीच पाणी। दिशा सालियन प्रकरणात दिनो मोरियाचाही हात। खासदार नारायण राणेंचा हल्लाबोल तर दिनो मोरिया मातोश्रीची सून। नितेश राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधातच महिला आयोगात तक्रार। रुपाली चाकणकर यांच्यापासून जीवाला धोका। संगीता भालेराव यांची फेसबुक पोस्ट। वैष्णवीच्या लग्नातील खर्चाचा तपशील समोर। लग्नामध्ये एका दिवसाला तब्बल 1.5 कोटींचा खर्च। वैष्णवी हगवणे प्रकरणावरून संपूर्ण समाजानं आत्मपरीक्षण करण्याची वेळ। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। मृत्यूच्या दिवशीही वैष्णवीला झाली होती मारहाण। वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडून कोर्टात दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोड्यातील संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर। अमोल खोतकर या संशयित गुन्हेगाराच्या गोळीबाराला पोलिसांचं प्रत्युत्तर। गोळीबारात अमोलचा मृत्यू। आणि राज्यात 278 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण। मुंबईत 37, ठाण्यात 19 तर पुण्यात 2 कोरोनाबाधित रुग्ण। घाबरू नका, पण काळजी घ्या, प्रशासनाचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।